नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मंत्रालय आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आत्ताची एक मोठी बातमी समोर आली असून आज दुपारी 2 वाजता जेव्हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतला की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती असे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने पेरणीचा हंगाम लक्षात घेत तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय। आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। आज दुपारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निधी मंजूर करून आता कृषी विभागाकडे देण्यामध्ये सोपवण्यामध्ये आला असून आता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती डायरेक्ट म्हणजे की बँकेकडे देण्यामध्ये येणार आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर जमाच होणार आहे, त्याचसोबत आता तुम्हाला नमोचा 10वा हप्ता देखील जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा करत असं म्हटलं आहे की बळीराजा आता म्हणजेच की पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज असते। या पार्श्वभूमीवरतीच आता आम्ही एकत्रपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा व 10वा हप्ता एकत्रपणे देऊन बळीराजांना आता या ठिकाणी खुश करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दुपारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता यामध्ये नेमकी तुम्ही पात्र आहात का नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येतंय की नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे। पहिल्या टप्प्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 जिल्ह्यांची निवड केली आहे। 15 जिल्ह्यांची निवड का केली आहे ते देखील मी आता तुम्हाला लगेच सांगतो। बघा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत एकूण। शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी 36 जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून वाटप करणं हे शक्य नाहीये, त्यामुळे डीबीटी वरती ताण येऊ शकतो। त्यामुळेच आता हा निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रपणे जमा होण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एकत्रपणे 4,000 रुपयांचा हप्ता आता मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आला तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती वितरण पार पडणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही नेमकी पात्र कशा प्रकारे असणार आहेत, सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, हे आता आपण लगेच पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर म्हणजेच की महत्त्वाच्या माहिती पाहायला मिळतील। तर आता चला जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणत्या अटींचं पालन करावं लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे म्हणजेच की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती आता नमोचे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 7वा हप्ता भेटलेला नसेल तर असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या व 10व्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहू शकतात। त्यामुळे तुम्हाला नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत आणि तुम्हाला म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का, हे देखील शेतकरी बांधवांनो आता लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच तुम्हाला पाहायचं आहे। तर आता बघा, नंबर 1 वरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला हप्त्याचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे। जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, म्हणजेच की तुम्ही 4,000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत। ते कशा प्रकारे आता ते लगेच तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो शेतकरी बांधवांनो। म्हणजेच की राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे, हे तुम्हाला देखील शेतकरी बांधवांनो माहीतच असेल। आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये दिले जातात आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये दिले जातात। असे एकूण म्हणजेच की एका वर्षाला शेतकरी बांधवांनो पीएमचे 6 आणि नमो शेतकरी योजनेचे 6 तुमच्या खात्यावरती 12,000 रुपये या ठिकाणी जमा होत असतात।
त्यामुळे जर का तुम्हाला PM किसान योजनेचा भेटलेला हप्ता 23 हप्ता भेटलेला असेल तर तुमच्या खात्यावरती नमोचे सुद्धा 4,000 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमची E-KYC देखील पूर्ण पाहिजे। अनेक शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण असते। बऱ्याच शेतकरी बांधवांनी म्हणजेच की E-KYC अपूर्ण ठेवलेली असते। बऱ्याच शेतकरी बांधवांची E-KYC पूर्ण झालेली नसते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची E-KYC पूर्ण झालेली आहे का? झालेली असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या डायरेक्ट खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता जमा होणार आहेत। परंतु तुमची जर का E-KYC अपूर्ण असेल तर तुम्हाला E-KYC लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। E-KYC जर का पूर्ण नाही केली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकरी असाल हे एक तुमचं प्रमाणपत्र असल्यावानीच आहे। त्यामुळे तुमची म्हणजेच की फार्मर ID कार्ड असणं शेतकरी बांधवांनो अतिशय आवश्यक आहे। फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ नक्कीच या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि हे जर का तुम्ही काम पूर्ण केलं तर लगेच तुमच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत म्हणजेच की पैसे जमा होणार आहेत। आणि जर का तुमचं काम पूर्ण नसेल तर शेतकरी बांधवांनो, DBTच्या अंतर्गत पैसे येण्यास म्हणजेच की अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणजे काही अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे आधार बँक खात्याशी हे लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। आणि जे शेतकरी बांधव लवकरात लवकर ही कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधव सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता सर्वात अगोदर हे समजून घ्या की आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमकी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता मी लगेच सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता नेमकी 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। खाली हाईपचं बटन येत असेल हाईप करा। तर आता चला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। नंबर 1 वरती आहे मुंबई। मुंबईमधील जर मुंबईमधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर नाशिक या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, नागपूर नाशिक मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। नागपूर नाशिक मधील शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर लातूर कोल्हापूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, लातूर कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार उस्मानाबाद मधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर परभणी रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड सातारा सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सिंधुदुर्ग ठाणे वर्धा या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता नंबर आलेला आहे हिंगोली आणि गोंदिया या जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव टाकण्यामध्ये आलेलं आहे। हिंगोली आणि गोंदियामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर भंडारा चंद्रपूर धुळे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।